गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपला हा सेकंड व्हिडिओ आहे. त्यामध्ये आपण आज एम सी क्यू डिस्कस करणार आहोत. यामध्ये कंबाईन एम सी क्यू असतील. त्यामधले हा आपला पहिला एम सी क्यू. तर पहिला एम सी क्यूमध्ये काय विचारलं आपल्याला, ऑन मेंटल स्टेटस एक्झामिनेशन द नर्स आयडेंटिफाय दॅट अ क्लायंट फर्मली बिलीव्ह दॅट शी इज हॅव्हिंग अ सिरियस लिव्हर डिसीज बट देर इज नो सिम्पटम्स ऑफ एनी लिव्हर डिसीज. दिस इज कॉल्ड ॲज. याचं मिनिंग काय की जेव्हा मेंटल स्टेटस एक्झामिनेशन होतं तेव्हा नर्सच्या असं लक्षात येतं की क्लायंटला एक बिलीव्ह आहे की त्याला वाटतं की मला एक सिरियस लिव्हर डिसीज आहे, बट त्याचे काही साइन अँड सिम्पटम्स पेशंटमध्ये दिसत नसतात. ॲक्च्युली तो काही तसा आजारी नसतो. त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन आहेत. ऑप्शन ए सोमॅटायझेशन डिसऑर्डर. ऑप्शन बी आहे हायपोकॉन्ड्रायडियासिस. ऑप्शन सी आहे कन्व्हर्जन डिसऑर्डर. ऑप्शन डी आहे डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर. तर यापैकी ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे हायपोकॉन्ड्रियासिस. हायपोकॉन्ड्रियासिस ही एक पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये गणला जातो हा डिसीज कंडिशन. आणि यामध्ये हायपोकॉन्ड्रियासिसमध्ये याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर या पेशंटला कंटिन्युअस वाटतं की मला एक सिरियस डिसीज कंडिशन आहे, पण ॲक्च्युली तशी डिसीज कंडिशन त्या माणसामध्ये काही नसतं, पण त्याला वाटतं. फॉर एक्झाम्पल कॅन्सर मला आहे, फॉर एक्झाम्पल मला टी बी आहे, असं त्याला कंटिन्युअस वाटत असतं. ओके, आता आपण पुढच्या एम सी क्यूकडे जाऊयात. तर पुढचा एम सी क्यू आहे पीएच ऑफ व्हाजनल सिक्रेशन्स. पीएच हा व्हाजनल सिक्रेशनचा काय असतो? तर ऑप्शन ए 3.5 to 4.5. ऑप्शन बी 4.5 to 5.5. ऑप्शन सी 7 to 7.5 आणि ऑप्शन डी 7.5 to 8.5. तर हा प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहे की व्हाजायनल सिक्रेशनचा जो पी एच असतो तो ॲसिडिक असतो. तुम्हाला ॲसिड कशाला म्हणायचं, बेसिक कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती असेल तरी आपण बघूयात. यू ऑल नो 0 to 7 जे असतं आहे त्याला काय म्हणतो आपण? ॲसिडिक. आणि त्यानंतर 7+ जे असते त्याला आपण काय म्हणतो? बेसिक. त्याला काय म्हणतो आपण? बेसिक. त्यानंतर 7 जर असेल त्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रल. तर यामध्ये पी एच हा व्हाजनल सिक्रेशनचा किती असतो? 4.5 to 5.5. म्हणजे हा हायली काय असतो? ॲसिडिक असतो. ओके, त्यानंतर आपण पुढच्या एम सी क्यूकडे जाऊयात. नेक्स्ट एम सी क्यू, अल्ट्रासाउंड ऑफ युटरस शोज कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ स्नो स्टॉर्म अपीरन्स इन. याचा मिनिंग काय होतो की जेव्हा EVG केली जाते त्यामध्ये एक पॅटर्न आपल्याला दिसतो त्या EVGमध्ये स्नो स्टॉर्मचा. म्हणजे यामध्ये असं बर्फासारखे थोडेसे EVGमध्ये आपल्याला दिसतात. बर्फासारखा ॲपिरन्स ग्रुपमध्ये आपल्याला दिसतो. तर तो कोणत्या कंडिशनमध्ये दिसतो असं त्यांना विचारायचं आहे. तर ऑप्शन ए आहे इक्टोपिक प्रेग्नन्सी. ऑप्शन बी आहे इक्लाम्शिया. ऑप्शन सी आहे हायड्रेटिफॉर्म मोल. ऑप्शन डी आहे मिक्स ॲबॉर्शन. तर याचं जे उत्तर आहे हायड्रेटिफॉर्म मोल. आता बाकीचे ऑप्शन जे आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूयात. इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे जी प्रेग्नन्सी कंडक्ट होते. यू ऑल नो प्रेग्नन्सी कशामध्ये होणार आहे? कंडक्ट झाल्याच्यानंतर फर्टिलायझेशन प्रोसेस होईल. फर्टिलायझेशन प्रोसेस झाल्याच्यानंतर ब्लास्टोला, मोरुला आणि त्यानंतर सेकंड सेल स्टेज, त्यानंतर 4 सेल स्टेज, नंतर 16 सेल स्टेज. याचं काय होतं? त्या एम्ब्रियोची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. पण एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये ती जी ग्रोथ आहे ती आउटसाईड द युटराईन कॅव्हिटीमध्ये होते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? एक्टोपिक प्रेग्नन्सी. ओके, त्यानंतर इक्लाम्शिया म्हणजे काय? यामध्ये 2 प्रकार असतात, एक प्री इक्लाम्शिया आणि इक्लाम्शिया. इक्लाम्शियामध्ये हायपरटेन्शन म्हणजे BP सुद्धा वाढलेला असतो मदरचा. त्याचबरोबर
त्या मदर्सला सीझर पण येतात. या कंडिशनला काय म्हणायचं, इक्लाम्शिया. आणि प्री इक्लाम्शिया म्हणजे हायपरटेन्शन पण त्या मदरला असतं. त्याचबरोबर प्रोटीनयुरिया आणि इडिमा पण आपल्याला त्या कंडिशनमध्ये दिसते. त्यानंतर आहे मिस अबोर्शन म्हणजे तुम्हाला माहिती असेल. आणि मिस अबोर्शन म्हणजे त्या मदर्सला माहितीच नसतं, पण अबोर्शन हे युट्राईन कॅव्हिटीमध्ये तशाला तसंच डेथ झालेलं असतं आणि ते न कळता ब्लीड होऊन झालेलं असतं त्यामध्ये. त्यानंतर हेरिटिफॉर्म मोलमध्ये एक फॉल्स प्रेग्नन्सी होते मदरला आणि त्यामध्ये जे मोल असतात ते फॉर्म होतात आणि त्यालाच म्हणतात मोलार प्रेग्नन्सी किंवा हेरिटिफॉर्म मोल. त्यानंतर आपण नेक्स्ट MCQ बघूयात. फर्स्ट फिटल मुवमेंट क्विकनिंग कॅन बी फेल्ट बाय मदर इन बिटवीन. प्रश्न काय विचारला आहे की पहिल्या फिटसच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याला क्विकनिंग असं म्हणतो, त्या मदर्सला कधी फेल्ट होतात, कधी फील होतात. तर ऑप्शन ए आहे 8 ते 10 वीक, ऑप्शन बी आहे 10 ते 14 वीक, ऑप्शन सी आहे 16 ते 20 वीक, ऑप्शन डी आहे 20 ते 24 वीक. तर फर्स्ट फिटल मुवमेंट्स ह्या मदरला कधी फील होतात, तर 16 ते 22 वीक्सला. स्टार्टिंग फर्स्ट ट्रायमिस्टरच्या होत नाहीत, जेव्हा सेकंड ट्रायमिस्टर चालू होईल तेव्हा त्या फील होतात 16 ते 20 वीक्सला. त्यानंतर नेक्स्ट MCQ आपण बघूयात. मोस्ट कॉमन साईट फॉर एक्टोपिक प्रेग्नन्सी. मोस्ट कॉमन साईट ऑफ एक्टोपिक प्रेग्नन्सी. तर त्यामध्ये ऑप्शन आहेत प्रेग्नन्सीची मोस्ट कॉमन साईट कोणते एक्टोपिक प्रेग्नन्सीची. त्यामध्ये ऑप्शन ए आहे ॲम्पुला ऑफ फॉलोपियन ट्यूब, ऑप्शन बी आहे इस्थमस ऑफ फॉलोपियन ट्यूब, ऑप्शन सी आहे सर्विक्स, ऑप्शन डी आहे पेरिटोनल कॅव्हिटी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ॲम्पुला ऑफ फॉलोपियन ट्यूब. मोस्ट कॉमन प्रेग्नन्सीज ही साईट आहे. त्यानंतर नेक्स्ट MCQ आपण बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन डिफिशियन्सी विल बी देअर इन असोसिएशन विथ क्रोनिक अल्कोहोलिझम. तर यामध्ये काय क्वेश्चन विचारला आहे की जो क्रोनिक अल्कोहोलिझम पर्सन करतो त्यामध्ये कोणत्या विटॅमिनची कमतरता असते. तो ऑप्शन ए दिला आहे थायमिन, ऑप्शन बी दिला आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड, ऑप्शन सी आहे नियासिन, ऑप्शन डी आहे पॅन्टोथेनिक ॲसिड. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे थायमिन. आणि ऑप्शन बी जो आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो विटॅमिन सी. आणि विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला माहीत असेल कोणता आजार होतो, स्कर्वी. कोणता आजार होतो, स्कर्वी हा आजार होतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट MCQ आपण बघूयात. त्यानंतर क्लोरोडायझेपोक्साइड इज युजली प्रिस्क्राईब फॉर. क्लोरोडायझेपोक्साइड हा कोणत्या कंडिशनमध्ये दिला जातो. ऑप्शन ए मेजर डिप्रेशन, ऑप्शन बी अल्कोहोल विड्रॉवल, ऑप्शन सी पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, ऑप्शन डी कोर्साकॉफ सिंड्रोम. तर याचं जे उत्तर आहे ते आहे अल्कोहोल विड्रॉवल. तर हे 4 ऑप्शन आपण समजून घेऊयात. मेजर डिप्रेशन हा एक सायकोसिस डिसऑर्डर आहे. यामध्ये डिप्रेशन पेशंटला होतं. डिप्रेशनचे पण स्टेजेस असतात, माइल्ड, मॉडरेट, सेव्हिअर. 6 मंथच्या पलीकडे जर कंटिन्युअसली जर डिप्रेस असेल तर त्याला मेजर डिप्रेशन म्हणतात. आणि त्यामध्ये आपण अँटी डिप्रेसिव्ह हे एजंट देतो, क्लोरोडायझेपोक्साइड देत नाहीत. त्यानंतर आहे ऑप्शन सी पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया. तर हा पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया हा जो आहे हा एक स्किझोफ्रेनियाचा एक प्रकार आहे. स्किझोफ्रेनिया हा एक सायकोटिक डिसीज कंडिशन आहे. स्किझोफ्रेनिया म्हणजे सायकोटिक
कंडिशन अपेअर होते आणि यामध्ये कॉग्निशन जे असतं फंक्शन ते आपलं डिस्टर्ब असतं आणि त्यामध्ये डिल्युजन पेशंटमध्ये दिसतं, इल्युजन दिसतं, हॅल्युसिनेशन हा प्रकार आपल्याला त्यामध्ये दिसतं. तर त्यामध्ये सुद्धा आपण अँटीसायकोटिक मेडिकेशन देतो, ते क्लोरोडायझोपेक्साइड देत नाहीत. त्यानंतर आहे कोर्सॅकोफ सिंड्रोम. हा कोर्सॅकोफ सिंड्रोम जर अल्कोहोलिझमचं खूप जास्त प्रमाण जर झालं असेल तर त्यानंतर हा कोर्सॅकोफ सिंड्रोम हा होतो. त्यामुळं त्याचं जे उत्तर आहे क्लोरोडायझोपेक्साइड हा आपण कोणत्या कंडिशनमध्ये देतो तर अल्कोहोल विड्रॉवल. त्यानंतर आपण पुढचा MCQ बघूयात. पुढचा MCQ आहे ECT थेरपी म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी uses induction of seizure by passing on electrical current through electrodes attached to client's body. ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी uses कशामध्ये यूज करतो आपण सीझर आणण्यासाठी बाय पासिंग ऑन इलेक्ट्रिकल करंट थ्रू द इलेक्ट्रोड्स अटॅच टू दी बॉडी. तर त्याचे ECT जी थेरपी आहे त्यामध्ये आपण पेशंटला सीझर आणण्यासाठी आपण ही थेरपी देतो. तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे सीझर येतात असा हा क्वेश्चनचा मिनिंग आहे. तर त्यामध्ये त्याने ऑप्शन ए दिला आहे टोनिक क्लोनिक, ऑप्शन बी दिला आहे टिपिकल ॲब्सेंट, ऑप्शन सी आहे अटिपिकल ॲब्सेंट आणि ऑप्शन डी आहे जनरलाइज. तर त्यामध्ये सीझर हे टोनिक क्लोनिक या प्रकारचे येतात, टोनिक क्लोनिक. ओके. त्यानंतर नेक्स्ट MCQ आपण बघूयात. नेक्स्ट MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्स्ट्रा पिरॅमिडियल सिम्टम. हा मोस्ट PYQ क्वेश्चन आहे, त्यामुळे याकडे लक्ष देऊन ऐका. तर यामध्ये एक्स्ट्रा पिरॅमिडल सिम्टम्स म्हणजे जे अँटी सायकोटिक जे मेडिकेशन असतात त्याचा जो साईड इफेक्ट जो होतो तेव्हा हे एक्स्ट्रा पिरॅमिडल सिम्टम्स आपल्याला दिसतात. आणि त्यामध्ये 3 गोष्टी असतात. पार्किन्सनिझम असतं, डिस्टोनिया असतो, अकातिशा असतो. पार्किन्सनिझम हा एक डिसीज कंडिशन आहे. यामध्ये आपली मोटर सिस्टीम मोस्टली डिस्टर्ब असते, त्यामध्ये आपला ट्रिमर्स अपियर होतात. डिस्टोनिया म्हणजे आपली मसल टोन जो असतो तो डिस्टर्ब होतो. अकातिशा म्हणजे आपली जी मोटार फंक्शनिंग असते, मोटर ॲक्टिव्हिटी असते ते ॲब्सेंट असते. ह्या 3 गोष्टी असतात. बट हायपोटेन्शन जे असतं ते या कंडिशनमध्ये नसतं. आणि आपल्याला तेच विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट म्हणजे कोणतं या चौघापैकी एक्स्ट्रा पिरॅमिडल सिम्टम नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितलं पार्किन्सनिझम आहे, डिस्टोनिया आहे, अकातिशा आहे, पण हायपोटेन्शन नाही आहे. त्यानंतर पुढचा MCQ आहे आणि आपला शेवटचा MCQ आजच्या सेशनमधला, द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज ऑफ नर्सिंग बिलॉंग्स टू. याचा मिनिंग काय होतो, जे प्रिन्सिपल असतात आपल्या नर्सिंग कॉलेजला ते कोणत्या लेवल ऑफ मॅनेजमेंटला बिलॉंग करतात. तर हा एक मॅनेजमेंट सब्जेक्टचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेत मिडल लेवल मॅनेजमेंट, टॉप लेवल मॅनेजमेंट, थर्ड लेवल मॅनेजमेंट आणि ऑप्शन डी दिला ऑपरेशनल मॅनेजमेंट. तर यामध्ये ऑपरेशनल मॅनेजमेंटचा काही संबंध नाही आणि कॉलेज लेवलला जो हेड ऑफ डिपार्टमेंट जो मेन जो असतो तो असतो प्रिन्सिपॉल आणि त्यामुळे ती जी मॅनेजमेंट येणार आहे ती कशामध्ये येणार आहे टॉप लेवल मॅनेजमेंट. तर यामध्ये जेव्हा आपण मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये बघतो तर 3 प्रकारच्या मॅनेजमेंट असतात. एक टॉप लेवल मॅनेजमेंट, त्यानंतर मिडल लेवल मॅनेजमेंट आणि त्यानंतर थर्ड लेवल मॅनेजमेंट. यामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन पॉलिसी जी तयार करते ती जी मॅनेजमेंट असते ती टॉप लेवल मॅनेजमेंट असते. त्यानंतर जी मिडल लेवल मॅनेजमेंट ही काय कामकाज बघते की त्यांच्या खालची जी मॅनेजमेंट आहे थर्ड लेवल मॅनेजमेंट जे लेबर्स लोक असतात त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, सुपरविशन बघायचं, ते कोण करेल मिडल लेवल मॅनेजमेंट. आणि थर्ड लेवल मॅनेजमेंटमध्ये येतात लेबर्स वर्कर्स, ते त्यांचं जे टॉप लेवलने जे काम दिलं आहे ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर अशा रीतीने आपण आज 10 MCQ आपण बघितलेत. तर आय होप तुम्हाला हे समजले असतील. तरीसुद्धा जर तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझ्याकडून काही एखादा MCQ चुकला असेल तर ते तुम्ही मला
कमेंटमध्ये सांगू शकता. आणि नवीन तुम्हाला जे टॉपिक वाटतील की सर यावर तुमची MCQ घ्या, त्यावर आपण प्रयत्न करूयात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.